बघा आता 7वीचा सराव संच 5वा आहे. मीडियम आहे मराठी, सेमी इंग्रजी. आता याच्यामध्ये काय कर्ण व एका बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. म्हणजे एक दोन साईड असणार आणि एक अँगल असणार म्हणजे कोण असणार आहे. टू कन्स्ट्रक्ट ए राईट अँगल ट्रायंगल गिवन हायपोटेन्यूज अँड वन साईड. खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ऑफ द मेजर गिवन बिलो. त्रिकोण MAN मध्ये मापकोन MAN. आता बघा MAN हा ए मधात आहे म्हणजे आपल्याला ए हा कोण दिलेला आहे इज इक्वल टू 90 बरोबर 90 अंश. लांबी AN बरोबर 8 सेंटीमीटर, लांबी MN बरोबर 10 सेंटीमीटर. तेच इन ट्रायंगल MAN, मेजर अँगल MAN इज इक्वल टू 90 डिग्री, लेंथ एन इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, लेंथ MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता ए हा कोण दिलेला आहे म्हणून पहिले आपल्याला AN ही बाजू घ्यावं लागेल, साईड घेऊन टाकू. AN किती आहे? 8 आहे. एट सेंटीमीटर आहे. आता बघा सरळ ए आपण 90 अंशाचा दिला, घेऊन टाकू 90 डिग्री. स्केलच्या साहाय्यानं लाईन ड्रॉ करा. याला आपण रे असं म्हणतो, किरण असं म्हणतो. आता आपल्याला माहित आहे AN उरलेला कोणचा असणार आहे? M. मग M पासून N पर्यंतची लांबी किती आहे? 10 सेंटीमीटर. मग काय करायचं, तेवढं चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं 10 सेंटीमीटर. कसं घ्यायचं तर ते आपण आधी बघितलेलं आहे. काय करायचं, 0 वर एक डॉट करायचा, 10 वरती एक डॉट करायचा, तेवढं अंतर चॉकमध्ये घ्यायचं सरळ. ते झालं 10 सेंटीमीटर. N या बिंदूवर चॉक ठेवायचा, आर्क मारायचा. मारला तो आर्क कुठं छेदते? जिथं छेदला तिथं समजून जायचं की हा जो पॉईंट आहे, हा जो बिंदू आहे, हा आहे M. मग काय करायचं, M आणि N जोडून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं आपला त्रिकोण तयार झाला. आणि याचं जे माप आहे, मेजरमेंट आहे, ते देऊन टाकू आपण. किती आहे? 10 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर. त्यानंतर दुसरं बघा, काटकोन त्रिकोण STU मध्ये कर्ण SU बरोबर 5 सेंटीमीटर व लांबी ST बरोबर 4 सेंटीमीटर. तेच इन ट्रायंगल STU हायपोटेन्यूज SU इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड लेंथ ST इज इक्वल टू 1. आता काटकोन त्रिकोण STU मध्ये बरोबर आहे, SU आणि ST ची लांबी दिलेली आहे. इथं हायपोटेन्यूज कर्ण काय म्हटलेलं आहे? SU. म्हणजे साईड कोणची घ्यायला लागेल आपल्याला? ST. आता ST घेऊ. ST किती आहे? 4 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर. ST. आता इथं बघा SU हा हायपोटेन्यूज सांगितला, कर्ण SU. आता येणारा U आहे, बरोबर आहे. S पासून U पर्यंतचं अंतर सांगितलं म्हणजे T हा अँगल हा असायला पाहिजे, कारण इथं दिलं STU, काटकोन त्रिकोण STU. T मधात आहे म्हणजे कोण आपला T घ्यायचा आहे आपल्याला 90 डिग्री, 90 अंश. ड्रॉ करा रे. त्यानंतर आता उरलेला U आहे, S पासून U पर्यंतचं किती आहे? 5 सेंटीमीटर. मगासारखं घ्यायचं, 0 वरती एक डॉट करा, 5 वरती एक डॉट, तेवढं चॉकमध्ये डिस्टन्स घ्या.
त्याच्यानंतर यस या पॉईंटवर तुमचा चॉक ठेवा आणि आर्क मारा. तो आर्क जिथं छेदेल तिथं बिंदू द्या आणि त्याला नाव यू हे नाव येणार त्याला. मग काय करा, यस आणि यू जोडून घ्या. आणि त्याचं माप द्या. हायपोटेनियस करणं पास. बघा, हायपोटेनियस करणं म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, जो काटकोन त्रिकोण आहे ज्याचं माप 90 अंश आहे, त्याची सर्वात लांब बाजू म्हणजे कर्ण होय, हायपोटेनियस होय. लक्षात असू द्या. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघा. त्रिकोण ए बी सीमध्ये लांबी ए सी बरोबर 7.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर मापकोन ए बी सी बरोबर 90 अंश, लांबी बी सी बरोबर 5.5 सेंटीमीटर. तेच इंट्रायंगल ए बी सी, लेंथ ए सी इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. लेंथ बी सी इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. आता इथं बघा, कोन बी दिला आहे, अँगल बी दिलेला आहे, म्हणजे बी सीचं माप घ्यावं लागेल. घेऊ आपण. बी सी किती सांगितलं आपल्याला? 5.5. 5 पूर्ण, त्यासमोर 5 मिलीमीटर म्हणजे 5 बारीक रेषा. झाला आपला बी सी. त्याचं माप द्या. मेजरमेंट 5.5 सेंटीमीटर. बी या 90 अंशाचा सांगितला, 90 डिग्री घेऊन टाकू. नव्वद अंशाचा बीमधून रे काढा व्यवस्थित. ते 90 डिग्रीचं माप दिलं आपण. मग आता आपल्याला माहिती आहे उरलेला आपला ए आहे. मग ए सीची कर्णाची लांबी दिलेली आहे 7.5 सेंटीमीटर. चॉकमध्ये अंतर घ्या 7.5 सेंटीमीटर. एक झिरोवरती डॉट करा. एक 7 आणि त्याच्यासमोर 5 रेषा. 7.5 वरती. तेवढं डिस्टन्स घ्या चॉकमध्ये. मग सी या बिंदूवर आपला चॉक ठेवा आणि असा किरण टाका. एक सॉरी आर्क मारा. जिथं छेदते त्या रेषेला पॉईंट करा आणि त्याला नाव ए द्या. ए आणि सी हा कर्ण हायपोटेनियस जोडून घ्या आणि त्याला त्याचं माप द्या. किती आहे? 7.5 सेंटीमीटर. नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल. ट्रायंगल पी क्यू आर. लेंथ पी क्यू इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. लेंथ पी आर इज इक्वल टू 11.7 सेंटीमीटर. मेजर अँगल पी क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण पी क्यू आरमध्ये लांबी पी क्यू बरोबर 4.5 सेंटीमीटर, लांबी पी आर बरोबर 11.7 सेंटीमीटर, मापकोन पी क्यू आर बरोबर 90 अंश. पी क्यू म्हणजे क्यू हा कोण दिलेला आहे म्हणून पी क्यू घ्यावं लागणार आपल्याला. पी क्यू घेऊ आपण. किती दिलेली आहे? 4.5 म्हणजे 4.5. 4 सेंटीमीटर आणि त्यासमोर बारक्या 5 रेषा. झालं. कोणचा कोण दिलेला आहे इथं? क्यू आय अँगल दिलेला आहे 90 अंशाचा. मग क्यू घेऊ. जो दिला तो घ्यायचा, जो आपल्याला एक्झाम्पलमध्ये असेल तो घेतला. करा रे ड्रॉ करा या पॉईंटमधून व्यवस्थित. झालं. मग आता राहिलेला आर आहे. पी पासून आर दिलेला आहे 11.7. 11.7. 11.7 आपल्याला माप घ्यायचं आहे. 0 आणि 11 पूर्ण, त्याच्यासमोर किती रेषा? बारक्या 7 रेषा.
11.7 व्यवस्थित घ्यायचं. या बिंदूवर चॉक ठेवायचा. बघा 11.7 कुठं येत आहे, इकडे येत आहे माझा. बघा ती लाईन मी ड्रॉ केली नाही व्यवस्थित, तर तुम्ही व्यवस्थित लांब काढसा. क्यू या बिंदूमधून रे काढला, असा लांब काढला. समजा आपण इथपर्यंत काढला, बरोबर आहे. हे इथं आपलं टच झालं. याला आर हे नाव देऊ. पी आणि आर आपल्याला काय करायचं आहे, जोडायचा आहे. तो त्या ट्रायंगलचा, त्रिकोणाचा काय झाला, कर्ण, हायपोटेनियस. अशा पद्धतीनं याचं माप टाका. किती आहे, 11.7 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं ही सुद्धा आपली एक्सरसाइज इथं समाप्त झाली.